स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 172. मालोजी राजांच्या मृत्यूनंतर स्वामींनी राणी साहेबांवर आपल्या मुलीप्रमाणे माया केली होती. श्रीमंत मालोजी राजे जेव्हा गंभीर आजारी होते तेव्हा आपला अंतकाळ जवळ आला आहे हे जाणून मृत्यूसमयी स्वामींचे आपल्याला दर्शन व्हावे असा ध्यास त्यांना लागून राहिला होता. पण स्वामी आलेच नव्हते. मालोजी राजांचा काळ आणि वेळ दोन्ही जवळ येतात त्या क्षणी स्वामी राजांच्या महलात आकस्मिक अवतरित झाले होते आणि त्यांचे दर्शन होताच कृत्य होत मालोजी राजाने आपले प्राण सोडले होते. मण्याबा हा तर स्वामींच्या अलौकिकाचा साक्षात पुरावा होता. मुका आणि काहीसा वेडसर मण्याब्या आपल्या कुटुंबियातर्फे अक्कलकोटला आला होता. स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन मणब्याचे कुटुंबीय मणब्याला अक्कलकोटला सोडूनच आपल्या गावी निघून गेले होते. आपण निराधार झालो आहोत हे मणब्याच्या मनीही नव्हते, कारण साक्षात परब्रह्माने मणब्याला आधार दिला होता. पहिल्याच भेटीत स्वामीने मणब्याला विचारले होते, दिवाना क्या होता है रे? मणब्याला काही कळतच नव्हते आणि मुक्का असल्याने तो काही बोलू सुद्धा शकत नव्हता. मणब्या हा प्रथम लोकांच्या टिंगळटवाळीचा विषय होता, पण स्वामींच्या कृपेने मणब्याला हळूहळू लोकांच्या हृदयात स्थान मिळवले होते. अक्कलकोटैसी मणब्याचा सन्मान करू लागले होते. हा स्वामींनी केलेला अलौकिक चमत्कार होता, कारण स्वामींच्या कृपेने मणब्याला वाचा सुद्धा प्राप्त झाली होती. मणब्या एक सिद्ध पुरुष झाला होता. लोकांमध्ये हळूहळू बातमी पसरत गेली होती की मणब्याने हो म्हटले की काम होते आणि त्यांनी नाही म्हटले तर काम होत नाही. लोक मणब्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागले होते. जो मणब्या मुका होता तो स्वामींच्या कृपा आशीर्वादाने मराठी आणि कानडीही बोलू लागला होता. त्याचे वेडसरपणा मात्र काहीसा तसाच होता, परंतु तो एक सिद्ध पुरुष आहे याची कल्पना लोकांना होती. म्हणूनच लोक मणब्याला आपल्या घरी घेऊन जाऊ लागले होते आणि मणब्याही जाऊ लागला होता. कोणी आंघोळ घातली तर आंघोळ घालून घेत होता, नाहीतर 4-4 दिवस बिन आंघोळीचा राहत होता. कोणी धोतर दिलं तर नेसत होता, नाहीतर फाटक्या कपड्यावर सुद्धा तो वावरत होता. काहीसा उन्मत्ती अवस्था त्याची होती. घरी नेऊन लोक त्याला आपल्या कामाबद्दल बोलायचे आणि मणब्या काम होईल किंवा होणार नाही एवढंच त्यांना सांगत होता. तो जेव्हा होणार नाही असे म्हणत होते तेव्हा लोक कळकळीने त्याला सांगत होते, मणब्या होणार असे म्हणणारे, होणार नाही असे म्हणू नकोस. लोक त्याला वारंवार विनंती करीत होते, पण मणब्या कधीच होणार नाही च्या ऐवजी होणार असे म्हणत नव्हता. यावर उत्तरही उरलेले होते. तो म्हणत होता, दादा, आई. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय.